राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. मंडळी आज बघू शकता आमच्या घरी कोण आलेला आहे. भाग्यश्री तुम्हाला परिचय करून देईनच. आज आलेल्या आहेत ताई, माझ्या ननंदबाई आहेत. आमच्या एकुलता एकच आहेत ननंदबाई, खूप दिवसातून आलेल्या आहेत. म्हणजे आज मला तुझ्या हातची मस्त अशी भाजी खायची, तर म्हणलं चला आपण मस्त अशी भाजी बनवू. आज तांदूळक्याची भाजी आणली, त्यांची खूप आवडीची भाजी आहे. मंडळी माझ्या ताईने ना सकाळपासून हट्ट धरला होता, मला आज तांदूळक्याचीच भाजी खायची. मग काय तुमच्या दादानी शेतामध्ये गेलो, मस्त अशी तांदूळक्याची भाजी खोडून आणली. ताई पसंत पडली का भाजी? खूप छान आहे भाजी, मला खूप आवडते. रामला पण घ्या भाजी खोडायला. मंडळी ताईचा लई दिवसाचा हट्ट होता, दादा तुमच्या शेतातली मला आहे ना तांदूळक्याची भाजी खायची, कारण की यांच्या घरामध्ये सर्व तांदूळक्याची भाजी खूप आवडीची, बरोबर ना ताई? आणि तांदूळक्याची भाजी आपण खाल्लीच पाहिजे. ही जुनी पारंपरिक रेसिपी आहे आणि ही भरपूर अशी जुनी भाजी आहे, सर्वांची आवडती आहे. ह्या तांदूळक्याच्या भाजीने तुमच्या शरीरातलं रक्त प्रचंड असं वाढतच असतं आणि तांदूळक्याची भाजी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम ही भाजी करत असते. भाजी बनवायला पण खूप सोपी आहे, नुसती त्याला मिठात जरी बनवली ना तरी पण चवीला छान लागते खायला. आणि भाग्यश्री पूर्वी महिला आहे ना ह्या कोरड्या भाजीचं सेवन करायच्या, जेवताना ही कोरडी भाजी खायच्या. हो, तोंडी लावायच्या दुपारच्या टायमाला. ताई कसं काय वाटलं आमच्याकडचं वातावरण? खूप छान आहे वातावरण, खूप छान आहे का नाही? मला तर खूप आवडतं. इथून जाऊ वाटत नाही ना? कोणती पण भाजी बनवली तर घरून येवं वाटतं असं खायला. छान छान भाज्या करून खाते, तोंडाला पाणी सुटत आमच्या पार. ताईच्या आणि त्यांच्या घरच्यांचं एक वैशिष्ट्य मला खूप आवडतं, त्यांना सगळ्यांना आहे ना रानभाज्या खायची सवय लागली आमचं बघून, बरोबर ना? शेतामध्ये जातात, सराटीची भाजी, तांदूळक्याची भाजी, पाथऱ्याची भाजी, जसं आम्ही भाज्या बनवतो ना सेम त्याच पद्धतीने ते भाज्या बनवतात. जसं की आज मी आणि भाग्यश्रीने भाजी बनवली ना, त्यांच्या घरामध्ये तीच भाजी 2 दिवसाच्या नंतर 100% केली जाते, बरोबर ना? बरोबर. उमराची भाजी कशी वाटली होती? गेल्या वेळेस खाल्ली होती तेव्हा. छान आहे. उमराची भाजी एकच नंबर लागते खायला. तर ताई काय वाटलं आमचं इथं वातावरण वगैरे? एकदम छान मस्त वातावरण आहे. इकडून फुलाचे झाड आहे सगळे, इकडच्या साईडला पण आहे, इकडच्या साईडला पण आहे. आंब्याची झाडं एकदम किती छान आहेत? आंब्याचे झाड आहेत, 2-4 चिंचेचं झाड आहे, पिरूची झाड, भारी पेरूचं झाड आहे आणि फुलांचे तर खूप छान छान झाड आहेत. आणि हा माझा छोटा मुलगा आहे, त्याचं नाव कृष्ण आहे, त्याला पण भाजी खायची. कृष्ण आज आपल्या मम्मीच्या हातची. प्रेक्षकांकडे बघ, आपल्या ताईन दादाकडे बघ, दिसला कृष्णा सर्वांना. एकदम भारी आहे. आणि तुम्ही पण या पाहायला आमच्या भाऊच्या घरी, आणि ही माझी वहिनी यांच्या घरी, आणि यांच्या हातची भाजी खायला तुम्ही पण या एकदा. खूप छान भाजी बनवते माझी भाग्यश्री वहिनी, है ना दादा? आवडते ना आपल्याला? मंडळी ताईचं बोलणं ऐकून आहे ना खूप मन भरून आलं. पण एक मात्र खरं आहे, तुमच्या भाग्यश्री ताईवर सर्वजणच प्रेम करतात. बहीण असू द्या, बाकीच्या जावा वगैरे असू द्या, सर्व म्हणजे सर्व भाग्यश्रीची तारीफच करत असतात. कारण की भाग्यश्रीने कधीच हात आखडला नाही. कुणी येऊ द्या पाहुणे, आता ताई आलेले आहे ना, ताईला भजे बनव, भोपळ्याचे भजे, कांद्याचे भजे, बटाट्याचे भजे, डाळ भट्टी, सर्व म्हणजे सर्व भाग्यश्रीचं कामच चालू असतं भाज्या बनवायचं. आणि भाग्यश्री कंटाळा येतो का? नाही ना? नाही नाही, कंटाळा अजिबात येत नाही. मला सगळ्यांना छान छान करून घालायला छान छान वाटतं. त्याच्यामुळं मी कधी पण त्या आल्या ना, मी छान छान असे पदार्थ बनवत असते आणि त्यांना खायला देत असते. स्वयंपाक आवडतं ना? खूप छान. ताई पण तुला काय वाटलं आमच्या इथं येऊन असं एक फळाचं झाड आहे का आमच्याकडे नाही म्हणून? नाही. मंडळी सगळे ताई फळाचे कडूनच झाडं आहेत. ऐकून घ्या. ताई सांगा ना आता नेमकं आमच्या इथं कुठले कुठले झाड आहेत? कुठले कुठले झाड आहेत? यांच्याकडे पेरूचं झाड आहे, चिंचेचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, आवळ्याचं, त्याचे सगळे सीताफळीचं झाड आहे, चिक्कूचं झाड आहे, रामफळाचं झाड आहे. सगळी सगळ्या फळांची यांच्याकडे बागच बनवलेला आहे त्यांनी. एक एक झाड लावलेलं आहे सगळ्यांनी. तुम्ही पण लावीत जा असंच. मंडळी जांभळापासून तर सीताफळापर्यंत, पेरूपासून तर नारळापर्यंत सर्व म्हणजे सर्व फळं आहेत, बरोबर ना ताई? होय. तर आम्ही दर व्हिडिओ मध्ये सांगत असतो सगळ्यांना फळांची झाडं लावा, हम्म. म्हणजे निसर्ग पण वाचतो आपला, सगळ्यांनी लावले फळं पण पाहिजे. भेटतात फळं खायला भेटत या. ताई तुमची फॅमिली भरपूर मोठी आहे ना? 25 माणसं आहेत, त्यांची जॉईंट फॅमिली आहे, 4 जण भाऊ आहेत आणि सर्वांच्या मुली मुलं सगळे एकत्र आहेत. कापडाचं दुकान आहे आमच्याकडे, कपड्यांचं रेडीमेड कापड, आणि हॉटेल पण आहे, वडापावचं, चहा. आणि तुमच्या खाली गाळ्यामध्ये दुकान पण आहेत ना? हो, माझं दुकान आहे, स्टेशनरी दुकान, जनरल स्टोर आहे. अच्छा ते मी चालवते, मशीन काम करते. हा हा. एकंदरीत तुमची परिस्थिती लई छान आहे. खूप छान आहे. आम्ही सगळ्या हातावरचे, पण आमचं व्यवस्थित आहे. सगळा व्यवसाय घरीच आहे आमचा. मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो, मला एकच बहीण आहे, आम्ही 3 भाऊ आहोत. आमची इतकी हालाकीची परिस्थिती होती, खूप गरीब परिस्थिती होती आमची, पण आमच्या ताईचं अर्थात बहिणीचं खरोखर खूप कल्याण केलं असं देवानी. कारण की खूप छान फॅमिली भेटलेली आहे आम्हाला. त्यांच्या घरी जर गेलो ना 2-3 दिवस येऊच वाटत नाही, इतकी मोठी फॅमिली आहे. आता जास्त करून ते बघायला भेटत नाही फॅमिली जॉईंट, नाही का? आपली सगळी अशी भाजी खुडून झाली. आपण आता लगेच चूल पेटून घेणार आहेत
आणि आपला सुंदर असा पक्ष्याचा आवाज सुरू झालेला आहे. आपण इथं भाजी बनवायला आलो की त्याचा आवाज सुरू झालेला आहे. छान आवाज देतोय. ताई छान वाटतंय ना? मस्त गाणं सुरू केलेलं आहे त्यांनी. आता शांत बसला, त्याला कळलंच मलाच बोलतेत म्हणून. भाजी आपण सगळी निसून घेतली आणि किती सुंदर अशी कवळी लसलस भाजी आहे. अजिबात कीड वगैरे काहीच नाही त्याच्यावर. ताई तुम्ही भाजी धुवून घ्या तोपर्यंत मी चूल पेटवून घेते. कृष्णा काय म्हणतोय मामाला? मामी समोसा बनवला सांग ना मामाला सांग ना. भाजी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली. आता चूल पण पेटून घेतली. मी कढई चुलीवर ठेवून घेते. आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहे. तर कढईत तेल टाकून घेऊ. कालपासून थोडासा पाऊस उघडलाय त्याच्यामुळे मस्त अशी पटांगणात चूल घेतली आज. तर झालंय तेल गरम, टाका भाजी. भाजी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. भाजी आपण तेलामध्ये चांगली परतून घेतली. तर मीठ टाकून घेऊ. मिठाचं प्रमाण जास्त असतं भाजीमध्ये, त्याच्यामुळं थोडंसं मीठ कमीच टाकीत जायचं. मस्त असं मिठाचं पाणी सुटून याला आणि ह्याच पाण्यामध्ये आपली चांगली अशी भाजी शिजून निघन. मिठाचं छान असं पाणी सुटलंय भाजीला. एवढ्याच पाण्यामध्ये मस्त अशी भाजी शिजून निघन. आपल्याला भाजीमध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर आहे. भाजी तयार झाली का आता? हो भाजी तयार झाली आता. छान वास यायला लागलाय भाजीचा. छान छान वास येतोय. ही तांदूळक्याची भाजी आपण एवढी जरी एक मोठी जुडी घेतली ना, आपण ज्या वेळेस 2 कढईत टाकतो ना परतायला, ती एवढीच होती ती भाजी. तुला कोणती भाजी खायची कृष्णा? काय होतं पालेभाज्या ताई थोड्या जरी असल्या ना, 2-2 घास खाल्ले तरी पोट भरतं. आणि चव पण लागते चव भाजीची. छान लागते भाज्यांची. आता मस्त गरम गरम भाजीची चव घेणार आहेत आम्ही. झाली ना आपली भाजी तयार आता? हो छान अशी भाजी तयार झाली खाण्यासाठी. खूप दिवसानंतर वहिनीच्या हातची भाजी खाते, ती पण गरम गरम. चला आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता वहिनी आपल्याला भाजी आणि चपाती वाढून देणार आहे आणि आम्ही मस्त भाजीची चव घेणार आहेत. बरं ताई, मग ह्या भाजीचे आयुर्वेदिक फायदे मी सांगू का तुम्ही सांगत्या? आता जास्त व्हिडिओ तुम्ही बनवता, तुम्हाला माहिती आहे. अच्छा अच्छा तुम्हीच सांगा आम्हाला, म्हणजे आम्हाला पण दुसऱ्यांना सांगता येईल. अच्छा अच्छा अच्छा. मंडळी, ही जी तांदूळचा भाजी आहे ना, ही भरपूर अशी औषधी गुणधर्मांनी भरलेली आहे. आयुर्वेदानुसार ही भाजी पित्तनाशक, शरीरातील उष्णता कमी करणारी आणि पचनास हलकी असते. ही तांदूळची भाजी घ्या दीदी. शरीरातील अतिरिक्त पित्त आणि उष्णता कमी करते ही भाजी. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं, गोवर, कांजण्या आणि उष्णतेच्या तापात ही भाजी खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. मंडळी, ह्या भाजीमध्ये फायबर आहे आणि भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत. त्याच्यामुळे काय होतं, आपलं पोट साफ राहतं. ताई कशी झाली भाजीची चव? भाजी खूप छान झाली आहे. मस्त झाली. छोटे छोटे मुलं आहेत पण पाहिलं ना कसं हाताने जेवते. लहान लेकरांना पण अशा पालेभाज्या खाऊ घातल्या पाहिजे. छान लागली ना बाळा? मस्त झाली ना? लेकरांमुळे थोडीशी तिखट कमीच बनवली. बाळा भाजी कशी झाली सांगा मला. छान झाली? कशी झाली राम? छान झाली. लहान लेकरांना अशा पालेभाज्या खाऊ घालत जा. खूपच आवडली भाजी रामला. जास्त दुकानामधलं अजिबात देत जायचं नाही लेकरांना. दिदू कशी लागती भाजी? एकच नंबर. आवडली सगळ्यांना. मस्त झाली ना ताई चव? एकदम छान झाली. आपण- आमच्या दीदीला तर खूप आवडलेली भाजी आहे ही. मामीच्या हातची भाजी तिला खूप सुंदर लागलेली आणि पण टेस्ट पण भारी आलेली आहे तिला. ती पोटभर जेवण करणार झालं. छोटं बाळ काय म्हणतंय पहा ना, एकच नंबर. कृष्णा ना? कृष्णा थांबायचं ना आमच्या पाशी मग अशा भाज्या खायला. घरी गेल्यावर काय खायचं आज मग? पाणीपुरी खायची. तुला आवडली? नाही
मंडळी, ही जी तांदूळचा भाजी आहे ना, ह्या भाजीमध्ये अत्यंत पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असतात. ह्या भाजीमध्ये प्रथम आहे ना, लोह असतं, आयरन असतं आणि क जीवनसत्व, व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतात. ही भाजी उष्णता कमी करते, पचनक्रिया सुधारून भूक वाढवते ही भाजी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास भरपूर मदत करते ही तांदूळक्याची भाजी. आता भरपूर पाऊस झालेला आहे. चौकड अशा पालेभाज्या उगतच असतात, आता उगून आलेल्या असतात. तुम्ही अशा पालेभाज्या आणि जात जा, शेतातल्या रानभाज्या आणि जात जा. खूप आयुर्वेदिक असतात आणि मस्त अशा आपल्या लहान मुलांना, घरातल्या म्हाताऱ्या माणसांना आपण पण खायच्या. ह्या भाजीचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे, ह्या भाजीने आपल्या शरीरामधलं रक्त झपाट्याने वाढतं. त्याच्यामुळे ह्या भाजीचं सेवन केलंच पाहिजे. रक्त शुद्ध राहतं या भाजीने हो, आणि पोटाच्या विकारावर तर ही भाजी खूपच गुणकारी आहे. ह्या भाजीचं मंडळी तुम्ही सेवन केलं ना, तुमचं पोट साफ राहील. होतं. हो, पोट साफ होतं. मंडळी, सगळ्यात महत्वाचं, जे आपल्याला त्वचेचे आजार असतात ना, त्याच्यामध्ये काय आलं, गोवर, कांजण्या ह्यासारख्या आजारामध्ये काय होतं, लहान लहान बाळांना गौर निघतो, कांजण्या निघतात. जर त्यांना गौर कांजण्या जर झालं ना, तर ही भाजी नक्की खात जा. या भाजीने उष्णता सगळी खेचून निघती, म्हणजे पटकन आपला आजार लवकर बरा होतो. आणि शरीराची आग कमी होते त्या काळात, नाही का? आग कमी होते. नाही तर गोवर, कांजण्या लय डेंजर असतात, नाही का? हो, आग होत असते त्यांनी जास्त. हम्म. तर चला मंडळी, आजची तुम्हाला तांदूळक्याची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर असे राम आहे, कृष्ण आहे, श्रुती दिदी आहे, तई आहे, भाग्यश्री आहे. आजचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना तांदूळक्याच्या भाजीचा, तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, ते पण आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा आपण ताईसाठी स्पेशल एखादी भाजी बनवणार असेल तर नक्की राहू एक दिवस अजून. बर बनू ना. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या नवीन रेसिपी मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.